नमस्कार मित्रांनो, मी वसंत चव्हाण. आज आम्ही खंडोबाची पाली येथे देवदर्शनासाठी आलो होतो. आणि ही पहा, तारळी नदी आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी मी आता ज्या पुलावरती उभा आहे ह्या पुलावरूनच पाणी वाहत होतं. जुलै महिना होता आणि 2021 साल होतं. आणि काल 2 दिवस भरपूर पाऊस झाल्यामुळे बघा ह्या तारळी नदीला कसा पूर आलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही पाहिलं तर जरा उंचवटा असल्यामुळे इथे पाणी तुम्हाला दिसणार नाही. आणि जानेवारी जी यात्रा भरते ना, ती ह्या वाळवंटात यात्रा भरते. अशा 2 बाजूला 2 पाण्याच्या 2 बाजून पाणी वाहतं. हे एक दिसते बघा, इकडून एक आणि इथून एक दिसते बघा. हे असं अजून तुम्हाला पुढं नेऊन दाखवतो. मी आता पुलावरून आहे. या पुलावरून मग अशी म्हटल्याप्रमाणे 2021मध्ये या पुलावरूनच पाणी वाहत होतं आणि मोठा पूर आलेला. लोकांच्या घरामध्ये जवळपास नदी किनाऱ्याची सर्व घरं पाण्याखाली गेली होती. लोक बाधित झाले होते, पूरग्रस्त झाले होते आणि बरंचसं लोकांचं नुकसानही झालं होतं. माझी सासरवडी असल्यामुळे मी इकडे आलेलो आहे. आणि हे बघा, आपण ह्या पुलावरून श्री खंडोबा देवाचं महाद्वार पाहू शकता. ते 1962 दरम्यान हा पूल बांधण्यात आलेला असं ऐकायला मिळतं आहे ते. आणि आता नदीच्या पात्रामध्ये असे छोटे पूल बनवले आहेत पहा. हा एक पूल बनवला आहे की जेणेकरून तो यात्रेमध्ये बरंचसं त्याच्या सहकार्य होऊन जाते. लोकांना ये जाण्याकरता त्या पात्रामध्ये व्यापारी लोकांची वाहनं येण्याकरता मग हा पूल त्यांना बराचसा उपयोग पडतो. कारण हा तर भाविकांनी गच्च भरून जातो पूल. आता हे पहा, इकडे दुसरा एक पूल आहे असं बनवलेला. हे पहा, हे पूल बनवलेला आहे. हे इथले स्थानिक पुजारी आहेत, त्यांची घरं आहेत. आणि ते जे पाणी आहे ते त्यांच्या एकदम घराला लागून पाणी वाहते. मग मोठा पूर आल्यानंतर काय अवस्था होत असेल ना, एकदम हे बघा असं पाणी आहे, भरपूर पाणी. हा इकडे हा रस्ता गेला तारळेकडे रस्ता गेला हा. यात्रेदरम्यान ह्या पुलावरती ह्या पात्रामध्ये भाविक आलेले असतात. यात्रेला भरपूर आलेले असतात आणि भंडारा खोबऱ्याची उधळणी होत असते. पात्र रुंद असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना यात्रेचा आनंद लुटता येतो. आम्ही सुद्धा प्रत्येक वर्षी यात्रेला येत असतो. हे बघा, हे पाणी बघा, हे पाणी वाहतं, एकदम जोरदार पाणी वाहतं. काल हे पाणी ह्या साईडला पाणी नव्हतं, पण संध्याकाळी पावसाचा जोर वाढला दुपारनंतर आणि मग ते तारळ्याच्या वरती एक धरण आहे, त्या धरणातून हे पाणी सोडलं जातं. आणि अशा पद्धतीनं हे बघ, सहज आलो तो दर्शनासाठी. म्हटलं व्हिडिओ बनवूया आपल्या दर्शकासाठी.
जे शहरात मंडळी राहतात त्यांना टूर वगैरे पाहायला मिळत नसतोय. मग आता इथे छोटीसं हे आहे कॅनॉल टाईप, पण त्याचा पसारा इकडे बघत आहे जोरदार दिसते वाटतं. इथे काही लोक आवडीने मच्छी पकडतायत, गळ टाकलेला आहे. कालपासून पाहतो मी मच्छी पकडतायत. धन्यवाद.